आतापर्यंत जेवढी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार 8 लोकांना आपल्याकडे हे केलेलं आहे. आपण जर सांगताय की काळवा हॉस्पिटलमध्ये 9ची आपल्याकडे काही माहिती आहे, मी परत एकदा चेक करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 8 जो व्यक्ती आहेत त्यांना कळवाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ही माहिती आपल्याकडे आतापर्यंत मृत्यूची जी माहिती आहे ती काळवा हॉस्पिटलकडनं आपल्याला आलेली नाही. जर एक जण कृपया विचारा, या दोनही गाड्या ज्या होत्या पुष्पकचा उल्लेख नाहीये याच्यामध्ये. मी आपल्याला परत सांगू इच्छितो, या दोनही गाड्या ज्या होत्या या लोकल ट्रेन होत्या. बोथ दीज ट्रेन्स व लोकल ट्रेन्स, ये दोनों गाड़ियां लोकल गाड़ियां थी जिनमें ये घटना हुई है, जिनमें ये व्यक्ति ट्रॅव्हल कर रहे थे. सर तुम्ही म्हणताय 2 लोकल जात होत्या. होय, 2 लोकल एक दुसऱ्यापासनं विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या. या 2 लोकल मधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत. त्याच्यामध्येच त्यांनी आता जो प्रवासी आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना, त्या प्रवाशानेच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता, तो ॲसेट लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती. त्या बॅगला अडकल्यामुळं ही झालंय असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे. दोन्ही लोकल ट्रॅक मधलं जे अंतर आहे ते साधारणतः किती असतं? हे दोन्ही लोकल ट्रॅकमधलं जे अंतर असतं साधारणपणे 1.5 ते 2 मीटरच्या जवळजवळ असतं. याच्यामध्ये काय होतं, 1.5 ते 2 मीटर जरी असलं तरी दोन्ही याचे जर प्रवासी एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असताना त्यांची बॅगा देखील, प्रवासी ऑलरेडी फुटबोर्डवर ट्रॅव्हल करत होते आणि त्याच्या मागे त्यांच्या बॅग होत्या. सर किस ट्रेन के यात्री गिरे हैं जो सीएससी की तरफ आ रहे थे, वो दूसरा वजह क्या रही उनकी नीचे गिरने की जो बैग? देखिए, इसमें अभी जो हमारे पास इंफॉर्मेशन मिली है उसके अनुसार जो लोकल ट्रेन है, एक ट्रेन कसारा की तरफ जा रही थी और एक ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रही थी. इन 2 ट्रेनों के यात्रियों की आपस में टकराव होने से बोल सकते हैं, या इन दोनों यात्रियों का एक दूसरे साथ में जो लगा उसकी वजह से ये जो यात्री है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे. फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल करते समय जैसा कि उनमें से एक यात्री ने बताया कि उसकी बैग उससे भी पीछे थी और बैग के साथ में कुछ टकराव होने की संभावना है, जिसके चलते ये 8 यात्री जो है वो गिरे हुए हैं.